So hello guys, you are watching the channel Rutunil and I am Swapnil Suryavanshi. And तर आता आपण बनवत आहोत करंजा. त्यासाठी पहिलं तर आपल्याला लागणारं साहित्य तुम्हाला मी सांगतो. पहिलं त्यासाठी लागणार आहे पहिलं फिलिंग. त्या फिलिंगमध्ये आपण काजू, बदाम, विलायची, खसखस आणि खोबर आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि सोबतच तीळ पण. आणि हे जे आहे हे पिठाचा डो. तर ह्या डोमध्ये आपण टाकलेले आहे मैदा, तूप आणि रवा. तर हा जो पिठाचा डो आहे तो ह्या 3 इन्ग्रेडियंट्समधून बनलेला आहे. ह्याला आपण छान असं तूप वरून टाकून मळून घ्यायचा आहे. आणि हा जो आहे करंजाचा साचा, तो आम्ही स्पेशली करंजा बनवण्यासाठी आम्ही घरी आणून बनवून घेतलेला आहे. सो हे बघा, याच्यामध्ये आम्ही हे आमच्या मनाप्रमाणे असे पॅटर्न पण बनवून घेतलेले आहेत. आणि असा काही हा लाकडाचा साचा आहे. सो आपण आता बनवायला सुरुवात करूया करंजा. सो हे बघा, करंज्यांना आता शेप दिल्यानंतर हे अशा काही आपल्या करंज्या दिसत आहेत. एकदम छान असा शेप आलेला आहे. फिलिंग पूर्णपणे भरलेली आहे. लोडेड एकदम गोड गोड फिलिंग अशी आहे. आणि आपण ह्याला आता तळल्यानंतर बघूया ही कशी होते. सो असं काही तळल्यानंतर झालेले आहेत आपल्या एकदम क्रिस्पी आपल्याला दिसत आहेत. हे बघा, इथं अगं बोट जरी लावलं तर तुटत आहे, इतक्या क्रिस्पी आहेत ह्या. आणि हे अशा काही झालेल्या आहेत बघा, किती छान दिसत आहे. तर आपण पण ट्राय करून बघा एकदा. इतका छान आणि इतक्या क्रिस्पी करंजा आपण पण खाऊन बघा. ह्यासाठी पूर्ण क्रेडिट जातं माझ्या मम्मीला. ही सगळी रेसिपी तिची होती आणि तिने एवढ्या क्रिस्पी करंजा केलेल्या मला खूप आवडल्या. सो अशाच चांगल्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि पुढच्या काही रेसिपींसाठी आपण कमेंट पण करा. आपल्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवूया. थँक्यू.